नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 9 खारेगावचे शिवसेना भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार उमेश पाटील यांनी आपला प्रभाग क्रमांक 9च्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जय भारत स्पोर्ट्स क्लबचे मैदान खारेगाव येथून सदर मिरवणूक सुरू झाली. अत्यंत आनंदात आणि उत्साहामध्ये ही मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणुकीमध्ये ढोल ताशे लेझिमच्या गजरामध्ये लहानांपासून ज्येष्ठांचा सहभाग पाहायला मिळाला. खारेगाव परिसराच्या महाविजयाचा शंखनाद करूया ही केवळ उमेदवारी नाही तर खारेगाव पारसिकच्या विकासाचा पुढचा टप्पा आहे. या ऐतिहासिक सणाचे साक्षीदार होण्याकरिता आणि उत्साह वाढवण्यासाठी प्रभाग क्रमांक 9चे स्थानिक नागरिक, शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, रवींद्र पाटील, राकेश पाटील, रचना पाटील, जय पाटील तसेच इतर मान्यवर, प्रभाग क्रमांक 9चे स्थानिक नागरिक, शिवसैनिक, महिला, युवा सैनिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. यावेळी समाजसेविका रचना राकेश पाटील, नगरसेवक उमेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. आजच पक्षाने एपी फॉर्म सगळ्यांना दिलेला आहे. कळवा प्रभास अंतर्गत आपल्याला कल्पना आहे की 2017 नंतर आता आपण निवडणूक होत आहे. प्रत्यक्ष मनात एक विचार होता की निवडणूक कधी होणार, आणि ही सगळी मंडळी आहेत हे संपूर्ण माझे शिवसैनिक आहेत. आनंद एकच आहे की हिंदुत्व बाळासाहेबांच्या काम करत असताना याबाबत महाराष्ट्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, मान्य खासदार साहेब श्रीकांत शिंदे असतील, माननीय या भागात ज्येष्ठ दशरथ पाटील आणि माझ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सहकार्य मी या मतदारसंघात उभा आहे. एकच विचार केला, ध्यास केलेला आहे याच्या पुढे जीवनामध्ये काम करत असताना नगरसेवकाची व्याख्या नल गटार रस्ता तीन होता, पुढचं विजन काय असलं पाहिजे, या भागात काय पाहिजे, ह्या गरजा ओळखून मी तिकडे उभा राहिलेला आहे. आणि जे उभा राहिलेलं आहे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने उभा राहिलेलं आम्ही आज फॉर्म भरत आहे. एक आनंद वेगळा आहे, त्याच्यामुळे मी जास्त काय बोलत नाही. आपण या सगळ्या उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आज आपण पाहत असाल इथे आपल्या जय भारत स्पोर्ट्स क्लबच्या मैदानामध्ये कळवा, खारेगाव, पारसिक परिसरातील सर्व आपले बंधू भगिनी, सर्व मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित आहेत. हे मोठं यश आहे शिवसेनेचं, हे मोठं यश आहे आमच्या या शिवसेनेतील नगरसेवकांचं. आणि मी एवढंच सांगेन की या प्रभागातील विकास जेवढा जास्तीत जास्त यांच्या मार्फत केला जाईल तर अशी सगळ्यांची आशा आहे आणि ते आता त्यांनी पूर्ण करावं असं मी म्हणेन. ज्या तब्बल 8 वर्षानंतरच्या या निवडणुकीचा खूप विलंबानंतर हा जो निकाल लागलेला आहे, निकालाचं आम्ही खरंच खूप स्वागत करत आहोत. नाही, नाराज बिलकुल नाही. मी एवढंच सांगेन की हे जे जनसमुदाय आहे याच्यात सगळेजण मला भेटायला येतात आणि जेवढे माणसं आहेत किंवा या महिला भगिनी आहेत या एवढा माझ्यावर प्रेम करतात. या प्रेमातच मी जिंकलेली असं मी समजते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेना ठाकरे गटाकडून अधिकृत उमेदवार, त्याचबरोबर माजी महापौर स्वर्गीय अनंत तरे यांच्या वहिनी, माजी नगरसेविका संजय वामन तरे यांच्या पत्नी महेश्वरी संजय तरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. या उमेदवारी जाहीरनंतर शिवसेना आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. पक्षाच्या पदाधिकारी आणि स्थानिक नेतृत्वाने महेश्वरी संजय तरे यांना शुभेच्छा देत त्यांच्या अधिकृत उमेदवारीबाबत विश्वास देखील व्यक्त केला आहे. प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांच्या मूलभूत समस्या, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच महापालिका आणि युवकांसाठी विकासात्मक उपक्रम राबवण्यावरती त्या भर देणार आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं यावेळी महेश्वरी तरे यांनी सांगितलं आहे. आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 11 मध्ये राजकीय वातावरण तापले असून निवडणूक प्रचाराला लवकरच वेग येण्याची चिन्ह दिसत आहेत असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय. शक्ती प्रदर्शन म्हणजे असं जाणून बुजून आपण आणतो शक्ती प्रदर्शन करायला की आमच्या रॅलीला खूप माणसं आहेत. भाड्याने माणसं एकही नव्हती. जी आली होती ती स्वखुशीने आली होती की आपल्याला एक पाठिंबा देण्यासाठी आली होती. आणि आता महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड दोन्ही भावांची युती झालेली आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेनेची ताकद एकत्र झालेली आहे. तर निश्चितच आम्हाला ते खूप बळ मिळेल की आम्ही रॅली काढली ती लोकांना दाखवायसाठी नाही, पण आम्ही फॉर्म भरतोय, उमेदवार कोण आहे हे आपल्या प्रभागातील लोकांना कळलं पाहिजे. त्याच्यासाठी एक आम्ही रॅली काढली. नाही तर आम्ही असं ठरवलं होतं की आपण तिथे जाऊन फॉर्म भरून नंतर येताना आपण असं येऊ. पण ह्या लोकांचं, मतदारांचं किंवा आपल्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं ठरलं की आपण वाजत गाजत जाऊया, म्हणून त्यावेळेला आम्ही हे केलं. शक्ती प्रदर्शन हे कुठेही दाखवायचं नव्हतं. एक सगळी सामान्य माणसं, कार्यकर्ते आणि मतदार आपले त्याच्यात सामील झाले होते. कामं आता ह्या 8 वर्षाच्या प्रभागात माझ्याकडे कुठलीही कामं झालेली नाहीत. कोणीच फिरकलं नाही. कुठली विकास कामं झालेली नाहीत. टॉयलेटची दुरावस्था झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल तर लोकांकडे खूप, त्यांच्याकडे अर्ध्या लोकांकडे विजेची समस्या आहे की त्या केबल्स खूप जुन्या झाल्यात, त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होणं किंवा वारंवार लाईट जाणं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर जो हा आमचा सखल भाग आहे इथे की श्रीजी टॉवरकडे पाणी साठतं, खूप जरा पाऊस झाला तर तिकडे वॉटर पंप लावून तिकडचा पाण्याचा निचरा कसा होईल ह्याच्याकडे लक्ष द्यायला लागणार आहे. म्हणजे ज्या प्रत्येक सोसायटीच्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत, ऋतू पार्कमध्ये मी भेट घेतली तर त्यांची अशी समस्या होती, तिथे फुटबॉल टर्फ आहे तर ते रात्रभर चालू न ठेवता, कारण एवढ्या लाईट्स असतात, त्यांचा आरडाओरडा असतो, ज्येष्ठ नागरिक झोपलेले असतात, म्हणजे आणि रस्त्याला ज्या बेवारस वाहनं उभी आहेत तर तिथे काहीतरी अराजक घडू शकतं, तर ती वाहनं उचलली पाहिजेत. अशा खूप प्रकारच्या समस्या आहेत, बारीक सारीक समस्या आहेत. त्या समस्यांचा निचरा करायचा प्रयत्न करणार आहे. त्याविषयी न बोललेलंच बरं, कारण आम्हाला दादांनी जे राजकारण शिकवलं त्याच्यात हा भाग कुठेच येत नाही. 80% समाजकारण, 20% राजकारण ह्या बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार दादांनी आम्हाला जे दिलं, आणि आमच्या कामामध्ये राजकारण खूप कमी आणि आम्ही जास्त समाजकारणच केलं. आणि स्थानिक असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या कोणी न सांगताच आमच्यापर्यंत येतात आणि त्या आपण कशा सॉल्व्ह केल्या पाहिजे ह्याच्याकडे लक्ष देतो. बसली निघताना डोळ्यात अश्रू तरळले. म्हणजे आम्ही दोघंही खूप भावनिक झालो होतो की एक 10-15 मिनटं अश्रू थरत नव्हते, कारण दादांचं असायचं, लवकर करा रे, पूजा करा व्यवस्थित, फॉर्म भरलाय ना, हे घेतलंय ना. एक मोठे घरातले मोठे म्हणून आम्हाला प्रत्येक गोष्टीत त्यांची हे असायची की सगळं बरोबर घ्या, व्यवस्थित घ्या, हा फॉर्म भरलाय का, तो फॉर्म भरलाय का, ह्यांची परमिशन काढली का, जर रॅली काढायची असेल तर पोलिसांची परमिशन काढली आहे का. प्रत्येक बाबतीत त्यांचं एक हे असायचं, धाक असायचा त्यांचा की झालंय की नाही. आणि खूप आठवण आली त्यांची. आज मोठ्या वहिनी नाही आहेत, कारण मी बाहेर निघताना मग त्या दही साखर हातावर द्यायच्या तर त्या नाही आहेत. जयेश असेल तर जयेश आमच्या जेव्हा इलेक्शन असायचं तर कॉम्प्युटरवरची जी कामं असेल ती तो सगळी करायचा. सगळ्यांची खूप आठवण आली.
मला तर वाटतं आता आमच्या प्रभागामध्ये एकूण 47,107 मतदार आहेत आणि पुरुष 21,715 आहेत, महिला 21,393 आहेत. आणि त्याच्यातही जर धर्माप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन केलं तर सर्वात जास्त मतदार हा मराठी आहे. जवळजवळ 28,910 लोकमतदार हा मराठी समाजाचा आहे. गुजराती समाजाचा 3,044 आहे. तुमचा UP-वाले 5,500 जवळजवळ मतदार आहे. त्याच्यानंतर मुस्लिम 1,600 मतदार आहे आणि साऊथ इंडियन जी लोक आहेत ती जवळजवळ 2,500 त्यांची मतं आहेत. पण तसं बघितलं, अभ्यास केला वॉर्डचा, तर निर्णायक मतं मराठी लोकांचीच आहेत आणि निश्चितच त्याचा फायदा होईल असं वाटतं. मतदारांना एकच आवाहन करेन की डॉक्टर बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलंय, तुम्हाला मतं देण्याचा मोठा अधिकार दिलाय, तर ह्या भूलथापांना बळी पडू नका. जो काम करणारा व्यक्ती असेल त्यालाच मतदान करा, की त्या रात्रीत कोणी जास्त पैसे दिले तर त्याला मतदान करतात आणि 5 वर्ष मग ह्यानी माझं काम केलं नाही, त्याने माझं काम केलं नाही असे बोंबलं थिंडतात. त्या लोकांवर माझा राग आहे की तुम्ही पूर्ण विचारात्मक निर्णय घ्या. आणि आजकाल हे इलेक्शन म्हणजे पूर्वीसारखं राजकारण नाही, की पूर्वी असं असायचं की पक्षाला ही एवढी मतं ठाम आमच्या पक्षाची आहेत. आता असा कुठलाच पक्ष मला वाटतं सांगू शकत नाही की ही ठाम मतं आमच्या पक्षाची आहेत, कारण रात्रीत गणित बदलतं. ह्या पक्षाने 10,000 दिले, त्या पक्षाने 15,000 दिले, ह्या पक्षाने 20,000 दिले, तर ते त्यांचा मूळ पक्ष पण सोडून दुसऱ्या पक्षाला मतदान करणारी लोक आहेत. तर त्या लोकांना मी निश्चित सांगेन की एका दगडावर उभे राहा. तुम्हाला चांगली कामं हवी असतील, 5 वर्षाचा तुमचा प्रभाग चांगला हवा असेल, तिकडचा विकास चांगला हवा असेल, त्याचप्रमाणे महिलांची सुरक्षितता, मुलींची सुरक्षितता, सगळंच जे काय असेल, ज्या माणसाची इच्छा असेल हे चांगलं करण्याची, त्या माणसालाच मतदान करा. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडून समाजसेवक योगेश भोईर यांच्या पत्नी भक्ती भोईर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवरती आज भव्य शक्ती प्रदर्शन करीत समाजसेविका भक्ती भोईर यांनी आपला निवडणूक उमेदवारी अर्ज उथळसर प्रभाग समितीमध्ये दाखल केला आहे. यावेळी योगेश मालू भोईर यांनी प्रभागामध्ये केलेल्या अनेक कामांविषयी माहिती दिलेली आहे. येणाऱ्या काळातही आपण असंच कार्यरत राहू. भक्ती भोईर आणि योगेश भोईर यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे, प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांना आपणास सर्व सहकारी उमेदवारांना भरघोस मताने निवडून सदर प्रभागात अधिक ताकदीने काम करण्याची संधी द्यावी असं आवाहनही यावेळी योगेश भोईर यांनी केलं आहे. नमस्कार, मी भक्ती योगेश भोईर प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवार म्हणून उभी आहे. आपल्या प्रभागात खूप काही समस्या आहेत, त्या सुधारण्यासाठी काही नगरसेवक आहेत ते लक्ष देत नाहीत व्यवस्थित. 20 वर्ष झाले आम्ही बघतोय, त्यासाठी आम्हाला ह्या प्रभागातून काम करण्याची संधी मिळाली, म्हणून त्याकरता मी उभी राहिली आहे. महिलांच्या काही समस्या आहेत आणि अनेक वर्ष झाले माझे मिस्टर या प्रभागातून कामे करतायत, ते मी हे वारसा मी पुढे नेईल. नमस्कार, मी योगेश मालू भोईर. आज माझ्या पत्नीने सौ भक्ती योगेश भोईर यांनी या 11ब प्रभागामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे. आणि आमच्या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत, ज्यातल्या यात म्हणजे जास्ती करून गटार, नाल्या आणि कचरा. तर कचरा हा अनेक प्रकारचा म्हणजे सुका कचरा, प्लास्टिकचा खूप वेस्टेज जमा होतो आणि आपल्या सोसायट्यांमध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत त्याचा. तर भक्ती जर निवडून आली तर आम्ही ह्या प्रभागात प्लास्टिक निर्मूलन आणि हे करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर सोलरसाठी सोसायटीचं त्यासाठी जास्ती प्रयत्न करणार आहे की जास्ती करून स्वच्छ प्रकाश आणि चांगल्या सुविधा लोकांना मिळाव्या यासाठी प्रयत्न करणार आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षेची भीती दूर करण्याकरिता
कोचिंग क्लासेस संचालक संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित SSC सराव परीक्षा नुकत्याच संपन्न झाल्यात। गेल्या सातत्याने 15 वर्षापासून हा उपक्रम या परिसरामध्ये राबवला जातोय। संघटनेच्या सराव परीक्षेच्या शिस्तबद्ध बोर्डासारखी परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांना पुरेपूर असा त्याचा फायदा देखील होत आहे। अनेक विद्यार्थी आपलं मत सांगतात याबाबत। वर्षानुवर्ष विद्यार्थी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत आहेत। यंदा SSC सराव परीक्षा नुकत्याच संपन्न झाल्यात। 20 फेब्रुवारीपासून 10वीची परीक्षा देखील सुरू होणार आहे। याच पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांच्या मनातील बोर्डाच्या परीक्षेची भीती दूर करण्याकरिता सराव परीक्षा मुलांना खूप फायदेशीर ठरतात। बोर्डाच्या परीक्षेप्रमाणेच ही परीक्षा असल्याने मुलांना परीक्षेची पूर्वकल्पना आणि आत्मविश्वासाच्या परीक्षेच्या माध्यमातून बोर्डाच्या परीक्षेप्रमाणेच ही परीक्षा असल्याने मुलांना परीक्षेची पूर्वकल्पना आणि परीक्षेचा आत्मविश्वास या परीक्षेच्या माध्यमातून येतोय। सावरकर नगर येथील ज्ञानोदय विद्या मंदिर येथे ही परीक्षा केंद्रावरती 1700 मुलांनी या सराव परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता। परीक्षेसंदर्भात संस्थापक अध्यक्ष सतीश देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव ॲडव्होकेट सचिन सरोदे, खासदार प्रवीण सोनार, सहकार्याध्यक्ष रवींद्र प्रजापती, सुप्रसिद्ध समालोचक व रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल काकुळते, कायदेशीर सल्लागार शैलेश सकपाळ, सहसचिव सुदेश अरगोंडा, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष गोसावी, पूर्वा माने यांसह इतर संचालक व क्लासेसचे संचालक पदाधिकारी येथे उपस्थित होते। कोचिंग क्लासेस संचालक संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित SSC सराव परीक्षा, आमची ही सराव परीक्षा 10वीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाच्या परीक्षेची भीती घालवण्यासाठी गेले 12 वर्ष आम्ही आयोजित केलेली आहे। या परीक्षेचं खास वैशिष्ट्य असं आहे, या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी 10वीचे परीक्षा देत असतात आणि या विद्यार्थ्यांमध्ये जी 10वीच्या बोर्डाची परीक्षेबद्दल जी काही संकल्पना असते, भीतीचं वातावरण असतं, विद्यार्थ्यांना ते सर्व वातावरण निर्मिती करून दिले जाते। मग इव्हन हॉल तिकीट पासून तर त्यांच्या सिटिंग अरेंजमेंट पासून आम्ही सर्वजण एकत्र नियोजन करतो आणि त्या नियोजनामुळे मुलांना पूर्ण ते वातावरण तयार करून दिल्यानंतर आणि पेपर चेक करणे, पेपर चेक करून नंतर विद्यार्थ्यांना त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीचे मार्क्स कशा प्रकारे मिळतील आणि त्याचे मिळालेल्या मुलांचं कसं त्यांना गुणवत्ता वाढवण्यासाठी सहकार्य करता येईल ते आम्ही करत असतो। सर्व महाराष्ट्रातील सर्व क्लासेसवाले यांची आमची संघटना आहे CCPA म्हणून, कोचिंग क्लासेस प्रोप्रायटर्स असोसिएशन, ही नोंदणीकृत संघटना आहे आणि या संघटनेमधले महाराष्ट्रातील सर्व लीगल कायदेशीर चांगले जे सर्व नियम पाळतात असे कायदे पाळणारे क्लासेस संचालक आहेत। आम्ही आमच्यामध्ये नियमावली बनवलेली आहे, चांगल्या पद्धतीचं सुसज्ज आणि चांगले कसे क्लासरूम देता येतील, सुसज्ज वातावरण असलेलं आणि विद्यार्थ्यांना व्यवस्थित पोषक असं चांगलं वातावरण कसं देता येईल या सर्व गोष्टीची नियमावली आम्ही आमच्यामध्ये बनवलेली आहे। आमचा शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी झाला आणि त्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व क्लासेस संचालकांसाठी नियमावली बनवली। क्लासेसच्या बाहेर CCTV कॅमेरा असो, मुलांना विद्यार्थ्यांना वॉशरूमची सोय असो किंवा पाण्याची सुविधा असो, त्याचबरोबर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी चांगल्या पद्धतीने कसं वातावरण चांगलं तयार करून त्यांना चांगलं कसं शिक्षण देता येईल अशा सर्व सुविधा देणारे सर्व लीगल क्लासेस आम्ही सर्व एकत्र आहोत आणि आम्ही सर्व शिक्षक वर्ग हे विद्यार्थ्यांच्या केवळ हितासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। माझं नाव पार्थ संदीप चव्हाण आहे। मी फोर्थ ट्युशन मध्ये शिकतो। तर ही सराव परीक्षा मला खूप म्हणजे सिंपल गेली आणि काय म्हणजे एवढं जी भीती होती ती अंगातून सगळी गेली। म्हणजे सेमिस्टर पण खूप छान गेले। तर सरांनी आम्हाला सांगितलेलं की असं बोर्डचं हे तुम्ही सराव परीक्षा द्या असं तसं, मग खूप छान गेलं आणि जी भीती होती म्हणजे आता जे पहिलेचे पेपर होते इंग्लिश आणि अल्जेब्रा ते खूप सोपे गेले आणि आताचे पेपर खूप सोपे चालले। म्हणजे आता तर खूप म्हणजे कमी टाइम बेस सायन्स 1 सायन्स 2 ला म्हणून चांगले जातात आणि आता मॅथ्स 2चा पेपर पण खूप सोपा झाला असं मला वाटतं। नमस्कार, माझे नाव प्रतीक्षा अजित भालेकर। मी इयत्ता 10वी मध्ये आहे। श्री गणेश क्लासेसमध्ये मी शिकत आहे आणि आता इथे आम्ही परीक्षा देतोय CCPA ची आणि ही पूर्णपणे बोर्डासारखीच परीक्षा आहे आणि आम्हाला पहिल्या परीक्षेला खूप भीती वाटत होती, खूप नर्वस फिलिंग होती की काय होईल, कशी असेल परीक्षा, कोणते प्रश्न असतील, कशी असेल, पण इथे प्रॉपर मॅनेजमेंट करून सगळं केलं जातंय आणि इतक्या चांगल्यारीत्या आम्हाला सपोर्ट केला जातोय। पण परत आम्हाला अशी तयारी करून दिली जाते की आम्हाला बोर्डामध्ये नक्कीच फायदा होईल आणि इतके पेपर्स म्हणजे आम्हाला तरी सोपे जात आहेत
आणि हे पेपर सोपे गेल्यामुळे मला तरी वाटतंय की बोर्डामध्ये आम्हाला याचा खूप फायदा होईल आणि बोर्डामध्ये पेपर जास्त सोपे जाणं जास्त चांगलं आहे आमच्यासाठी. आणि ही इतकी सगळी मॅनेजमेंट प्रॉपर बोर्डासारखी की त्याचा आपल्याला जास्त जाणीव भेटेल की कसं बोर्डामध्येही असतं नेमकं. आणि ही गोष्ट आम्हाला इथे कळली. परत कसं असतात बोर्डाचे पेपर, मॅनेजमेंट कशी करतात ते सर्व कळलं. आणि खूप सुरुवातीला नर्वस फिलिंग होती कसा जाईल पेपर, पण पहिला पेपर खूप सोपा गेला. दोन्ही इंग्लिशचे पेपरही आणि मॅथ्सचा पेपरही खूप जास्त सोपा गेला आणि आताचा पेपरही सोपा जातोय. आणि आता काही अशी नर्वस फिलिंग नाही. आणि ह्यामुळे आम्हाला काय होईल की बोर्डामध्ये आम्हाला ती नर्वस फिलिंग नाही राहणार. आम्ही मोकळ्या मनाने किंवा अगदी सेटल राहून आम्ही तो पेपर सोडवू शकतो कोणत्याही भीती करता. आणि मला वाटतं ही जास्त चांगली गोष्ट आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, कारण काही विद्यार्थी खूप नर्वस वाटतात त्यांना एक्झाम वगैरे द्यायला. आणि ह्या मॅनेजमेंटमुळे तर मला वाटतं मला तर नक्की खूप फायदा होईल आणि प्रत्येक मुलाला हा झालाच पाहिजे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 म्हणजेच मुंब्र्यातील शैलेशनगर परिसरातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने संगीता दवणे यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी सकाळी घरात जेवण बनवत असताना कुकरचा स्फोट होऊन त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे मंगळवारी त्या रुग्णवाहिकेतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पालिकेच्या प्रभाग समितीमध्ये आल्या होत्या. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा मुंब्रा परिसरात राष्ट्रवादी पक्षाची मोठी ताकद आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची तर नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी अजित पवार यांची साथ दिली आहे. विधानसभेला दोन्ही गटांमध्ये येथे लढत झाली होती. त्यात आता आव्हाड हे विजयी झाले होते. आता ठाणे महानगरपालिका निवडणुकीतही दोन्ही गटांमध्ये लढत रंगणार असल्याचे चित्र असून दोन्ही गटाकडून गेल्या काही महिन्यांपासून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत होती. मुंब्र्यातील शैलेशनगर, हनुमाननगर आणि प्रभाग क्रमांक 26 मधील मागील निवडणूक काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती दीपाली भगत या निवडून आल्या होत्या. त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात आज अजित पवार गटाने संगीता दवणे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्या वृक्ष प्राधिकरण समितीवरती सदस्य होत्या. त्यांनी दीपाली भगत यांच्या विरोधात गेल्यावेळी निवडणूक देखील लढवली होती. या निवडणुकीमध्ये त्यांना 5,550 मतं मिळाली होती, तर दीपाली भगत यांना 6,425 मतं मिळवून त्यांचा पराभव त्यांनी केला होता. व्हीलचेअर घेतील ना ते नाही निघालं मत भाग मधला जो पहिला बाबी बोलेगी तब हो सलीम पर साइड में थोड़ा रुको अरे तो खुली जगह पे बाहर आ जाएंगे ना. अरे सर भाई दादांना फोन द्या. तेच मी बोलतो. गर्दी बाजूला बंद चालू करता क्या करने का हो गया. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.